पुण्यातील नवले पुलावर 2 मालवाहू ट्रकची एकमेकांना धडक, अपघातात 8 जणांचा मृत्यू, 15 ते 20 जण जखमी. मनसे आणि एमआयएम सोबत काँग्रेस आघाडी करणार नाही, जय महाराष्ट्राला सूत्रांची माहिती. निवडणुकीबाबत वेट ऑन वॉचची भूमिका. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ॲक्शन मोडवर. पुण्यातील पशुसंवर्धन विभागाच्या गैरव्यवहार प्रकरणी कारवाई, गैरव्यवहार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा दट्टा. ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक, राज ठाकरेंना खटकला मजकूर, बॅनर काढून टाकण्याच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकास कामांचं भूमिपूजन नाशिकात, मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन. राज्यातील सर्वात मोठी इमारत नाशिक जिल्हा परिषदेकडे, नाशिकला पर्यटन आणि तीर्थक्षेत्राचं स्थान बनवणार, मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास. कांद्याला भाव मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल, पैठण तालुक्यातील शेतकऱ्यानं उभ्या पिकावर फिरवला रोटाव्हेटर. राष्ट्रवादीकडून स्टार प्रचारकांच्या 40 नावांची यादी जाहीर, अमोल बिटकरी, धनंजय मुंडे, सुरज चव्हाणांसह रुपाली चाकणकरांचा समावेश. खेडमध्ये शिवसेनेला 17, भाजपला 3 जागा, महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील, योगेश कदमांनी व्यक्त केला विश्वास. लाल किल्ला मेट्रो स्थानक सुरक्षेच्या कारणास्तव बंद, पुढील सूचना मिळेपर्यंत मेट्रो स्थानक बंद राहणार, दिल्लीतील इतर मेट्रो स्थानक सुरू. दिल्ली स्फोटाचा नवा सीसीटीव्ही समोर, सिग्नलवर उभी असताना स्फोट, स्फोटाचा सिग्नलवरील सीसीटीव्ही समोर. दिल्लीत कोणताही नवा स्फोट नाही, महिपालपूर इथं टायर फुटल्याच्या आवाजानं घबराट, दिल्ली पोलीस घटनास्थळी. दिल्ली स्फोट प्रकरणात एका मौलवीचं नाव समोर, मौलवी इरफान, फरीदाबाद मॉड्यूलचा मास्टरमाइंड, मौलवी इरफानच्या शोपियानमधील घरी छापेमारी.